सदवन्द्याणं तिहुवणहिदमधुरविशदवाक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रह में गाथा नंबर 79 है। सद्दो खंदपभो खंदो परमाणु संग संघादो पुठ्ठे सुते सुजायदी सद्दो उपादिगो नियदो। त्याचा नंबर थोडासा पुढे आहे, 4 गाथा पुढे असेल बघ। सद्दो नाव है, सद्दो खंदपभो। तो यहाँ पे क्या बता रहे हैं? स्कंद शब्द का वर्णन चल रहा है। शब्द क्या है? मतलब अभी पुद्गल अस्तिकाय का वर्णन है, तो उसमें पुद्गल के भेद कौन कौन से बताए? जो परमाणु है वो भी पुद्गल है, और स्कंद है वो भी पुद्गल है। तो जो शब्द है वो स्कंद है, पुद्गल की पर्याय है, ये बताया है। और कैसा है? तो परमाणु के संघर्ष का संघर्षण होने पर उत्पन्न होता है। क्या समझ में आया? परमाणु का स्कंद होता है, उन स्कंदों का आघात होने पर शब्द उत्पन्न होता है। ऐसे बताया। तो कल हमने पढ़ा था यहाँ पे कि शब्द वर्गणा कहाँ पर है, मतलब भाषा वर्गणा। भाषा वर्गणा ये कारण है और शब्द ये कार्य है। काय समजलं? गेली कुठे गेली बाई? भाषा वर्गणा कारण और शब्द ये उसका कार्य है। तो भाषा वर्गणा कहाँ पर है? तो बता रहे हैं कि 3 लोक में सर्वत्र व्याप्त है। लिख के लो आपको, अगर ये थोड़ा सा यहाँ पे व्याप्ति बताई है कैसे है। कल वर्णी जी का हमने पढ़ा था ना थोड़ा सा, उसमें बहुत अच्छा लगा थोड़ा खुलासा मुझे। महास्कंद जो है वो भी स्कंद है, और भाषा वर्गणा है वो भी स्कंद है। तो शब्द किससे उत्पन्न होता है? भाषा वर्गणा से या महास्कंद से? महास्कंद यानी क्या? पूरा लोक में व्याप्त है ना, पूरे लोक में, ऐसा वो पुद्गल का महास्कंद है जो सूक्ष्म है। और उसमें से फिर स्कंद निकलते हैं, उनका संघटन होता है, यानी संघर्षण होता है, स्पर्श होता है, ठोकर होती है, तो उससे शब्द उत्पन्न होता है। मुझे कल ये शब्द नहीं समझ में आ रहा था, संघटन मैंने लगाया था। संघटन म्हणजे एकत्र येणं ना, संघटन यानी संघर्षण, ऐसा उनको बताना है। तो शब्द की उत्पत्ति कब होगी? जब संघर्षण होगा तब होगी। तो इसलिए यहाँ पे अर्थ निकालना है। जो पूरा महास्कंद कल मैंने दिखाया था ना, तो उतना पूरा जो महास्कंद है उसमें से स्कंद निकल आते हैं थोड़े थोड़े भेद होकर, और फिर उनका परस्पर में आघात हो जाता है, और फिर वहाँ पर शब्द की उत्पत्ति हो जाती है। कल क्या बताया था? और कुछ समझ में नहीं आया हो तो पूछो, क्या बताया था? शब्द ये आकाश का गुण है, ये बताया था। हाँ बोलना। मतलब महास्कंद जैसे धर्म द्रव्य अधर्म द्रव्य उदासीन रूप से हमें मदद करते हैं चलने या ठहरने में, वैसे महास्कंद शब्द बनने में मदद करता है। एक्चुअली भाषा वर्गणा से शब्द उत्पन्न होते हैं, और वहाँ पर ये महास्कंद है ना, तो उसी में वो स्पेसिफिक जो उनको लगने वाले पार्टिकल्स है जितने, उतने परमाणुओं का स्कंद ये भाषा वर्गणा रूप से अलग है। फिर उनमें भी ऐसे पढ़ा था ना कल मैंने, महास्कंदों के संगठन से भाषा वर्गणा के स्कंदों का भी अंतः संगठन होता है, संगठन होता है। फिर उनमें से भाषा वर्गणा उपादान कहेंगे और महास्कंद निमित्त,
ऐसे कुछ नहीं, मैंने ऐसे बताया ना, दो बर्तन है, दोनों की टक्कर हो गई तो आवाज़ उत्पन्न होती है। कौन उपादान है, कौन निमित्त है, ऐसे नहीं है। सिर्फ भाषावर्गणा से बना ना, भाषावर्गणा कारण है, भाषावर्गणा ये कारण है। हाँ, लेकिन महास्कंद से शब्द नहीं बना, सिर्फ महास्कंद है घर्षण होने के लिए, इसलिए वो निमित्त है और भाषावर्गणा उपादान है। अभी उन्होंने क्या सेंटेंस दिया है, मैं पढ़ती हूँ, देख। भाषावर्गणाएं शब्द रूप परिणम जाती है जब इन महास्कंधों में परस्पर संघटन होता है, स्पर्श होता है, ठोकर लगती है, उस समय शब्द से रचे हुए ये अनंत परमाणुमयी शब्द योग्य वर्गणाएं स्वयं परस्पर में एक दूसरे में प्रवेश करके चारों तरफ से व्याप कर लोक में उदित हो रही है। फिर महास्कंधों में भी परस्पर संघटन होता है, ऐसा भी बता रहे वो। भाषावर्गणा से शब्द की उत्पत्ति होती है और उसमें और सहायक निमित्त ऐसे बोलो, ये महास्कंद के जो स्कंद है वो भी उसमें निमित्त रूप से है। तो मुझे थोड़ा सा ये बताना था कि शब्द जो हमें ग्रहण होते हैं, तो मैंने कल बताया था दो उसमें निमित्त है। कौन कौन से, काल, एक अंतरंग निमित्त है और एक बहिरंग निमित्त है। शब्द ग्रहण होण्यामध्ये दोन प्रकारचे कारण आहेत। एक तो बताया बहिरंग कारण कौन सा है, स्थूल, मतलब अभी ये कौन से नए से बताओ, कर्णेंद्रिय ज्ञानावरण कर्म का क्षयक्षम होने पर हमें शब्द ग्रहण होता है। कौन सा नए है, कर्णेंद्रिय ज्ञानावरण कर्म का क्षयक्षम, ये निमित्त है। कौन सा नए हो गया, बोल रूपाली, नको, सोनल बोल। असद्भूत, कुठलं असद्भूत, कुठलं असद्भूत, दोन आहेत आमच्याकडं। असद्भूत व्यवहार नाही, हो ना, कुठला, उपचरित का अनुपचरित, बोला अनिता। उपचरित, उपचरित नसतं, उपचरित हे खोटा नाही ना, अजून पूर्ण भिन्न असतानाचं सांगणार। इथं कर्णेंद्रिय म्हणजे तुमचं शरीराची रचना आहे ती, इसलिए शरीर मेरा नहीं है, कौन से नहीं से, या शरीर से मैं भिन्न हूँ, या मेरा शरीर, ये कौन सा नहीं है, ये मेरा शरीर है, कौन सा नहीं है, अनुपचरित असद्भूत व्यवहार नहीं। अभी पीछे नहीं जाना है, हमें आगे जाना है, हम फिर से पीछे पीछे जा रहे हैं। तो उसी नए से जहाँ पर शरीर मेरा है ये बताया, उसी नए से इंद्रिय भी मेरे हैं। तो इसलिए कर्णेंद्रिय ज्ञानावरण कर्म का क्षयोपशम निमित्त होता है, ये भी हो गया अनुपचरित असद्भुत व्यवहार में। और क्या, तो ये कर्ण की रचना, वहाँ पे होने वाले वो कर्म का क्षयोपशम, ये बहिरंग रचना, ये सब निमित्त है। तो यहाँ पे उसका ही वर्णन कर रहे हैं थोड़ा सा। ये रचना तो सभी को है, काय म्हणजे कांतर आहे असं, कांतर सगळ्यांना आहे, पण सगळ्यांना शब्द ऐकू येतात असं नाही। का, कारण काल बघितलं होतं तसं क्षयक्षम असायला पाहिजे। तर त्यांनी पुढे जाऊन परत सांगितलं ह्याच्यामध्ये की अगर ये कर्णेंद्रिय है, क्षयोक्षम भी है, तुम्ही बहिरे नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळी शब्द ऐकू येत नाहीत का, उपयोग, हाँ, उपयोग नहीं होता, हमारा उपयोग अलग साइड पे हो तो जो बोलते हैं वो ग्रहण नहीं होता। अभी तू चिंतन अलग कुछ कर रही है समझो, और मैं यहाँ पे बता रही हूँ, सुना कि नहीं तुमने, सुना, लेकिन उपयोग अलग तरफ है तो ये समझ में नहीं आएगा। इसलिए कर्णेंद्रिय नहीं है तो भी सुनाई नहीं देगा, कर्णेंद्रिय है, क्षयक्षम नहीं है तो भी सुनाई नहीं देगा, क्षयक्षम भी है, कर्णेंद्रिय भी है, लेकिन उपयोग नहीं है तो भी नहीं सुनाई देगा। तो ऐसे एक एक आगे आगे करके निमित्त और उपादान बता रहे हैं।
आत्म प्रदेशों की तदाकार रचना, ये हो गया भावेंद्रिय यानी वही क्षयक्षम। जैसे कान कितने हैं, कितने प्रकार के कान हैं? किसी ने असली कान देखा है क्या? हे कान कान नाही आहे बरं का, कान म्हणजे आज जी रचना आहे ना त्याला कान म्हटलं, कारण हे समजा वर कोणाचं तरी कट झालं नाही आहे तरी पण ऐकू येतं त्यांना, कारण कानाची रचना जी आहे ती अंतरंगामध्ये आहे तिथं, जी तुम्हाला असं डोळ्याने दिसणार नाही आहे। असली कान कोई किसी ने देखा है जहाँ शब्द सुनाई देते हैं? जो खास कर्णेंद्रिय है वह कर्णेंद्रिय नहीं देखा होगा। जो ये कान दिखते हैं ये कर्णेंद्रिय नहीं है, ये उस कर्णेंद्रिय के उपकार करने वाले उपकरण है। काय म्हणलं, कळलं का? जसं म्हणलं ना, हे डोळे आहेत तर या डोळ्याच्या वर जे झापड्या आहेत, काय म्हणायचं तुम्हाला त्याला? पापण्या। तर त्या पापण्या त्याचं उपकरण आहे, संरक्षण करणारे आहेत त्या इंद्रियाचं। तसं कर्णेंद्रिय आत आहे, त्याचं संरक्षण करणारं हे बहिरंगामध्ये उपकरण आहे, म्हणून हे कान नाही आहे। असं बाहेर जाऊन कोणाला सांगितलं तर येडे बनवतील। हे कान आहे ते कान नाही आहे, नाही आहे ते कान आहे, काय म्हणताय नक्की? तर म्हणून काय सांगितलं शास्त्रामध्ये, असं सांगितलेलं आहे की कर्णेंद्रिय जे दिसते ते उपकार करने वाले उपकरण है। तो इस द्रव्येंद्रिय का निमित्त पाकर भावेंद्रिय के द्वारा शब्द का ज्ञान होता है। पढ़ा था ना हमने, ये कैसी है उसकी रचना? जो किसी फूल का आकार बताया था शायद, या यौ का, ऐसी वहाँ पर जो रचना है तो वही भावेंद्रिय है। भावेंद्रिय नाम ज्ञान का है और द्रव्येंद्रिय नाम उद्गल रचना का है। जो ध्वनि ज्ञात होती है उसका नाम शब्द है। थोड़ा सा इन्होंने ऐसे द्रव्येंद्रिय और भावेंद्रिय के बारे में बताया। अभी आगे थोड़ा सा हाँ, कल मैंने ये बताया था ना, दिव्य ध्वनि जो खिरती है तो वो अभी भी खिर रही है। वहाँ पर सिमंदर भगवान के यहाँ से हर संधि काल में दिव्य ध्वनि खिर रही है, बराबर है। अभी वो शब्द हमें सुनाई नहीं देते लेकिन फिर भी स्पर्श होता है, ऐसा मैंने बताया था कल। जो भी शब्द वर्गणा है वहाँ से निकल रही है भगवान के मुख से, तो वो सभी शब्द वर्गणाएँ पास होते होते तीनों लोक में फैल जाते हैं, तो उनका स्पर्श हमें भी होता है, ये मैंने कल बताया था। तो थोड़ा सा ऐसा चिंतन हुआ कि भगवान के शब्द तो हमारे लिए प्रयोजनभूत है, वो हमें सुनने चाहिए, सुनाई देने चाहिए, हमें देंगे तो अच्छा है, नहीं आया तो अपना अपना क्षयक्षम। तो मुझे बताना था अभी हमें ऐसे उन्हीं के शब्द नहीं, हम भी जो बोल रहे हैं ये भी शब्द वर्गणा बाहर निकल रही है, तो ये भी तीनों लोगों में फैल रही है कि नहीं? जो भी वर्ड्स, अभी बॉम्ब स्फोट हो गया कहीं पे या पटाखा किसी ने जला दिया, तो उसका भी जो ध्वनि है, जो शब्द है, वो भी शब्द पूरे तीन लोक में फैल जाएंगे, बराबर है। तो ऐसे ही मुझे बोलना था, देवलोक में सब लोग बोल रहे हैं, सब देव परस्पर में, मनुष्य गति में आप अपने से बोल रहे हैं, तिर्यंच बोल रहे हैं, नारकी भी बोल रहे हैं। आपके ऊपर कौन कौन से शब्द आकर स्पर्श कर रहे हैं बताओ? हमने तो सिर्फ दिव्य ध्वनि के बारे में ही लगाया, मतलब एक ऐसे ही विचार आया था, इसलिए काय समजलं भारती काकी? जे दिव्यध्वनीचे शब्द आहेत ते तर ठीक आहे ना, मला प्रयोजनभूत आहेत, माझ्यापर्यंत येऊ देत, मला ग्रहण होऊ दे, ही भावना आहे आपली, पण ते होत नाही आहेत म्हटल्यावर आपण काय करतोय? आत्ता जे विचार करतोय, जे बोलतोय, ते सुद्धा कुठले ना कुठले आलेले शब्द आपल्यावर आघात केलेले आहेत। कोणाचे म्हणाले ना, देवगतीत पण त्यांचं संभाषण चालू आहे, कोणी तत्वचर्चा करत आहे, कोणी भोगाची चर्चा करत आहे, कोणी काय कसली ईर्ष्या मत्सरादीचे परिणाम, परत इथून मनुष्यगतीमध्ये पण अनेकांचे शब्द। मग आपल्यावर जे काही शब्द येऊन बंबाट होत आहेत, तुम्हाला ग्रहण होऊ देत नाही होऊ देत तरी पण त्यांचे संस्कार होत आहेत, तर त्या संस्कारांनी आपण कशाय करतोय, विभाव करतोय, उपादान आपल्या बरं का, नाही असं नाही, मी निमित्त सांगते। काय सांगायचं कळलं का मला? काय म्हणायचं? थोडंसं चिंतन आहे बरं का, कशामध्ये नाही आहे।
आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून उपयोग काय लावायचा आहे, आपण जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेस ते शब्द मला ग्रहण व्हावेत जे दिव्यध्वनीतून बाहेर पडत आहेत. पण आपण काय ग्रहण करतोय, कसं कळलं का मला काय सांगायचं आहे? म्हणजे मी काल सांगितलं होतं की दिव्यध्वनी खिरती, तर ती दिव्यध्वनी आपल्या कानावर पण ते शब्द पडतात. म्हणजे आपल्यापर्यंत येऊन स्पर्श होत आहेत ते शब्द, पण ते आपल्याला ग्रहण होतात नाही तर नाही होत. कारण तुमचा उपयोग असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही होणार. आणि क्षयक्षम असेल तर असं काय ते शब्द येऊन तर स्पर्श करतायत की, पण आपल्याला ते ग्रहण होतीलच असं नाही. पण मला म्हणायचं आहे असंच प्रत्येकाचे शब्द आपल्यापर्यंत येत आहेत की. 3 लोकातच आहे तुम्ही पण, तर 3 लोकातील प्रत्येक वचन ज्याची काय निघणारी शक्ती आहे, 2 इंद्रियापासून सगळ्या जीवांची घ्या, त्या सगळ्या जीवांचे शब्द जे बाहेर पडत आहेत ते तुमच्यावर आघात करतायत की नाही, ते तुम्हाला स्पर्श करतायत की नाही, कारण तुम्ही इथंच आहे. मग कोणाचे संस्कार ग्रहण करून आपण कसे रिॲक्ट करतोय? उपादान आपलं आहे की, निमित्त विचारते तेच. म्हणून आपल्याला आत्ता दिव्यध्वनी तर ऐकायला येत नाही आहे आणि आपण तसा उपयोग लावत नाही आहे, त्यामुळे ते ग्रहण होत नाही आहे. पण जे काय आपल्या तोंडून समजा काय अपशब्द येत आहेत, निंदा करतोय, जे काय अशुभ भाव सगळे जे आपले शब्दरूपाने बाहेर पडत आहेत, त्याच्या योग्यसुद्धा वर्गणा तुमच्यापर्यंत येऊन स्पर्शित होत आहेत. आणि तुम्ही जे काय परिणाम करताय ना त्याच्या निमित्तात तसेच परत शब्द ग्रहण केले जात आहेत आपल्याकडून. म्हणजे मला म्हणायचं आहे अशुभामध्ये किती जास्त वेळ घालवतोय ना, तेवढ्या प्रकाराने तुमच्यावर त्याच प्रकारचे शब्द येऊन निकट येत आहेत तुमच्या, आणि मग पुन्हा पुन्हा तसेच आपल्याकडून शब्द बाहेर पडत आहेत. म्हणून म्हटलं ना, काल म्हटलं सगळं केलं का प्रयोग? काल काय केलं, काय करायचं होतं काल दिवसभरामध्ये? काय करायचं होतं अक्का? मी कोणाचीही निंदा करणार नाही आणि तोंडाने प्रशंसा करणार, हे नियम केला होता काल, माहिती आहे का? कालचा दिवस गेला आणि विसरलं सगळ्यांनी, बरोबर आहे? काय केलं धनुषी काकी? काय नाही केलं, निंदा पण केली नाही आणि प्रशंसा पण केली नाही, असं का? तर आपल्या तोंडाने आपण कधी प्रशंसा करत नाही ना, म्हणून सांगितलं पर्पजफुली करा. लहान मुलगा आहे समजा 2 मिनटं मंदिरात बसला ना, छान म्हणा की त्याला, बघा दुसऱ्या दिवशी येऊन 10 मिनटं बसेल. तर म्हणजे प्रशंसा करा जेणेकरून की त्यांना धर्मामध्ये उत्साह यावा. म्हणजे अशुभातून थोडंसं दूर होण्यासाठी, जसं एखाद्याने दान दिलं तर तू एवढंच दिलं असं नाही म्हणायचं, दान केले तुझे परिणाम खूप चांगले झाले असं म्हणा, जेणेकरून त्याला उत्साह येईल. म्हणजे असं एक शेवटी कुठल्या रीतीने प्रशंसा करायची आहे तुमच्यावर आहे. जसं काय केलं होतं त्या कृष्णच ना तो, त्याची परीक्षा घ्यायला आले होते देव, आणि मग तिथं ते सडलेल्या कुत्र्याचं रूप घेऊन तो पडला होता आणि इतकी दुर्गंधी सुटली होती त्याला, आणि सगळेजण नाक बंद करून बाजूने ये जा करत होते. कृष्ण पण तिथून निघाला आणि त्या देवांना माहिती होतं की असंच ऐकलं होतं देवांनी की त्या कृष्णाने कधी कोणाची निंदा केली नाही किंवा असा अपशब्द बोलले नाहीत. पण आता हे बघितल्यावर म्हणणारच की किती घाण आहे, किती वास येतोय, असं वगैरे काहीतरी म्हणेल किंवा रिॲक्शन तरी तशी असेल. पण कृष्ण तिथून बाजूने निघून गेला आणि काय म्हटलं, त्याचे दात किती सुंदर आहेत. मग आपण असं बघतो का हो? काय बघता सांगा? तुम्हाला पण दिसलंय अनेक वेळा कुत्रं दिसलं असेल असं रस्त्यावर. आपल्याला नुसती दोषग्राहक दृष्टी असते, गुणग्राहक बना हे सांगितलं त्यासाठी. म्हणून म्हटलं की त्यांनी हेच पाहिलं चांगलं काय आहे त्याच्यामध्ये, तसं आपल्याला सुद्धा चांगलं दिसू दे ना. जसं माताजी पण एकदा विहारामध्ये होते आणि कुत्र्याचं पिल्लू लागलं होतं मागं. 2 कुत्र्याची पिल्लं होती आणि ती एवढी छोटी असली ना तर त्यांना कळत नाही, आपण हुसकललं तरी पण जात नाहीत, ते उलटं जवळ चिटकायला बघतात. अशी 2 पिल्लं होती, ती खूप दूरपर्यंत जवळजवळ यायला लागली होती. मग आम्ही आपलं त्याला लांब करतोय, ते काय लांब जाईनात. म्हणल्यावर आम्हांनी बघितलं की त्याची आई दूर आहे आणि ती येते किंवा बघती आहे त्या पिल्लांना म्हणून, पण ते पिल्लं काय केलं तरी दूर जायला तयार नाहीत.
म्हणल्यावर आम्हाने काय सांगितलं, त्याला दूर करून नाही जाणार ते, जोपर्यंत त्याची आई त्याला दिसणार नाही किंवा आईकडे ते जाणार नाही तोपर्यंत. कशासाठी सांगत होते? हां, गुणग्राहक. आम्हाला काय की कशाला ते येतील जवळ, शिवतील किंवा काहीतरी करतील, पकडतील पाय, असं आम्हाने सांगितलं. लय विकल्प केलं, लय त्याच्या मागं लागलं, नादी लागलं ना, तर ते उलटं जास्त करणार. त्यामुळं त्याला स्थिरतेने आपलं आपलं जाऊ देत, जे जाणार तर ते. आणि त्याला आई दिसली की त्यांची ते निघून गेले. म्हणजे आपल्या नजरेत, आपल्या शब्दामध्ये, आपल्या कृतीमध्ये सगळीकडं चांगले असावी पद्धत, किंवा काय चांगले शब्द असावे, चांगले भाव असावे. छी करतात लगेच. हां, काय ऐकला का? पाल दिसली तर काय करता हो तुम्ही? पाल दिसली तर काय करता? परवा सांगितलं चितुमाईंनी, म्हटलं आमचं अभिजित आमच्याच घरात नाही, दुसऱ्याच्या घरात कोणी दिसलं तरी काढतंय. पण म्हणजे त्याची रक्षा करायचे भाव असतील तर चांगलं आहे की, पण त्यांना बघून जर किळस वाटत असेल, घृणा वाटत असेल तुम्हाला, किंवा त्यांना बघून तुम्ही असं काय म्हणायचं, म्हणजे उलटा असं हे बघायला पाहिजे की त्यांना अशी पर्याय मिळाली म्हणलं किती ते दुःखी आहे तिथं, म्हणलं आपण त्यांना अजून त्रास देऊन काय उपयोग आहे त्याचं. काय म्हणले ऐकला का त्यांनी? घरात पाल दिसली, झुरळ दिसलं, काय असे किडे दिसले तर भगवान आत्मा बघा, क्षमा म्हणा, दुसऱ्या वेळेस दिसणार नाही ते. काय तुम्हाला जादू सांगायला लागले? आम्हा पण तेच करते, झोपताना जास्त त्रास द्यायला लागले ना, काय फक्त क्षमा म्हणतात आणि झोपून टाकतात. मग ते काय असू देत नसू देत, काय करत नाहीत. असं तुम्ही काय करता हो? गुड नाईट लावा, नाहीतर काय ते मॉस्किटो लावा. म्हणजे उलटा मारायचे भाव केले, अजून हिंसक झालो आपण. पण उलट क्षमा करा, क्षमा म्हणा तर कमी होतील उदय. बरं, चला, मला काय सांगायचं होतं. शब्द काल वाचलो होतो आम्ही की शब्द हे आकाशाचा गुण नाही, पण ते मानतात. तर का मानतात? ह्याच्यासाठी त्यांनी 2 वाक्य सांगितली होती की शब्द येतात कुठून आणि जातात कुठं, तर आकाशातच. म्हणून सांगितलं की ते आकाशाचं मानतात. आणि आपण त्यांना खंडन करून काय सांगितलं मग? आकाशाचं नाही आहे, कारण आकाश हे अमूर्तिक आहे आणि शब्द मूर्तिक आहेत, इसलिए आकाश का गुण नहीं है शब्द ये. ठीक है, अभी शब्द के 2 भेद बताने वाले हैं. कौन से 2 भेद है? प्रायोगिक और वैश्रसिक. आका शब्दाचे 2 भेद आहेत, प्रायोगिक और वैश्रसिक. लिखो. प्रायोगिक यानी क्या? शब्द में ही है, प्रयोग से जो उत्पन्न होने वाले हैं उसे बोलते हैं प्रायोगिक. और वैश्रसिक यानी विश्रसा यानी नैसर्गिक, नेचुरली जो उत्पन्न होते, जिसे किसी ने बनाया नहीं हो, ऐसे वो शब्द वैश्रसिक है. प्रयोग से उत्पन्न हुए हैं, मेल मिलाप से, संगठन से क्रिया करने वाले जीव की वैश्रसिक. प्रायोगिक यानी प्रयोग से उत्पन्न होने वाले हैं, जीव की क्रियाओं से उत्पन्न होने वाले हैं, वो सब प्रायोगिक है. जो स्वयं उत्पन्न होते हैं, जिनमें क्रियाशील किसी त्रस जीव का प्रयोग नहीं है, उसे वैश्रसिक कहते हैं. उदाहरण बताओ. प्रायोगिक यानी आपने ऐसे क्या ताली बजाई या बर्तन बजाया, घंटानाद किया, ये सब प्रायोगिक हमारे प्रयोग से उत्पन्न होते हैं. वैश्रसिक यानी कैसे? ढगांचा गडगडाट कोणी केला? वीज चमकली, कोणी केला? तो ये बता रहे हैं यहाँ पे. मेघ गर्जना आदि जो है वो वैश्रसिक शब्द है, जिसे मनुष्य की या किसी त्रस जीव की प्रयोग से वो नहीं उत्पन्न होते. ली उदाहरण. प्रायोगिक यानी हमारी भाषा, हम जो बोलते हैं ये भाषा भी प्रायोगिक है, आपके प्रयोग से उत्पन्न होने वाले शब्द है. और वैश्रसिक यानी
मेघ गर्जना या बिजली का कड़कना, ये सब वैश्रसिक शब्द है. आपण शब्द जे बोलतो हे सगळे प्रायोगिक आहेत. घंटा वाजवली, दाराचा आवाज केला वगैरे, हे सगळे प्रायोगिक शब्द आहेत. अब इन शब्दों के प्रकार दूसरी तरह से यूं जानो. मला याचं चार्ट काढून दाखवायचं. बरोबर आहे की. म्हणूनच आम्ही घेतले होते समयसारच्या. बरोबर. काय सांगितलं ऐकलं का? शब्द कोणाला त्रास देणारे नाही आहेत किंवा शब्द कोणाला सुखी करणारे नाही आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे? आर्ग्युमेंट करा माझ्याबरोबर. शब्द मला सुख दुःख देणारे आहेत की नाहीत? निखिलताई. नाही, काही संबंध नाही ना सुख देतात. आता मी इथून काय पण बोलले तर चालेल का तुम्हाला? हा, जर मी पर्याय रूप मानलं तर चालू शकतं, पण म्हणजे जीव रूप मानलं तर काय मला फरक नाही पडणार. पण जर मी स्वतःला पर्याय रूप मानलं तर हा, मला ते खटकेल. हा, तुम्ही आपलं शास्त्र सांगायला, मी तुम्हाला हो का नाही विचारले. मी तुम्हाला मनुष्य म्हटलं तर चालतंय. नाही म्हटलं. मग ते महाराजांना पण सांगितलं ना, महाराज जी को किसी ने नंगा बोला, किसी ने लुच्चा बोला, तो महाराज जी को ये बराबर है कि गलत है? ऐसे लगते है कि ये अपशब्द है, लेकिन महाराज जी ने उसमें से अर्थ अच्छे निकाले. तो हाँ, मैं नंगा हूँ, है मेरे पास कुछ प्रयोग ही नहीं है तो नग्न नहीं हूँ ना, इसमें अपशब्द क्या है? ये तो बराबर है. लुच्चा, हाँ मैं लॉच करने वाला हूँ तो लुच्चा हूँ. आप जो भी बोलो. उस शब्द से मुझे सुख दुख नहीं है, तो उस शब्द में आप जब भाव जोड़ते हैं, मोह लगाकर सुनते हैं ना, तब वो आपको दुःख देने वाले है. अनिता काकी काय म्हणले आहे का? असं व्हिडिओ ऑन ठेवून तुम्ही मला फिरवालाय सगळीकडं. तो यहाँ पे हाँ, ये सिर्फ समझ लेना कि शब्द जो है वो न सुख देते हैं न दुख देते हैं. जब हम उसके साथ अटैच हो जाते हैं और ये मुझे बोला, हमने ये देखे थे ना, 2 गाथा देखी थी समयसार के. ताणी सुनी उण रूसदी तू सदी अहम पुण बनी दो. मुझे ये बोला है ऐसा सोचकर सुखी और दुखी, तुष्ट या रुष्ट होते हैं. तो इसलिए फिर वो शब्द आपको तकलीफ देने वाले लगते हैं, दुख देने वाले लगते हैं. वही उन्होंने बोला ना, मैंने अगर खुद को इस पर्याय से देखा तो आप जो भी बोलेंगे मुझे बुरा लगेगा, और मैंने अगर स्वयं को इस पर्याय से अलग देखा तो कुछ भी बोलो. हाँ, स्वैराचारी नाही. हा, मग आम्ही त्या ह्याच्यामध्ये घेतलं होतं रुद्धीमध्ये. एक आमच्या कुठली रुद्धी होती? बरोबर आहे. हां, म्हणूनच की इथं तिथं आचार्य किती वेळा तुम्हाला शिव्या देतात की तरी लागतात का? आत्मपुंसन, काय अजून हे दुरात्मन, अशी शिव्या देतात. कशासाठी हो? ते लागायला पाहिजेत बरं का. तिथं पण उगी तटस्थ राहू नका, आम्ही नाही, आमचं पर्याय नाही. त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही धर्मात जोडले जावा, तुम्हाला तत्वज्ञान होऊ दे, तुम्हाला आत्म्याचा परिचय होऊ दे, म्हणून इकडं पुरुषार्थ करा. बरोबर है. तो क्या बताना है यहाँ पर, जो आचार्य का दृष्टिकोण है वो अच्छा है, तो इसलिए उनके शब्द कितने ही बुरे हो तो भी अच्छे लगते हैं. जैसे किसी से आपको प्रेम है तो उसने अगर आपको गाली दी या कुछ ऐसे शब्द बोले तो इतना बुरा नहीं लगता, पता है. और यही शत्रु है और कोई उसने आपको जस्ट अरे म्हणलं बरं का, कारे म्हणलं, काय झालं? किती लागले ते शब्द. आणि तेच त्या घरातल्यानी किंवा त्या प्रिय व्यक्तीने आपल्याला मारायसारखे शब्द बोलले तरी सुद्धा ते फुलं पडल्यासारखी वाटतात. मग ते त्यांनी एका कवीने असं लिहिलं आहे, शब्द ही फूल है, शब्द ही शूल है.
तो इसलिए क्या है, शूल याने हां बाण, आणि शब्द फूल आहे. फूल म्हणजे काय विचारू नका. कशात तरी मी ऐकले, एक मिनिट हा ऐकू ना. हा काय बोल. कोणत्या तरी ग्रंथात मी असं वाचलंय की कर्णपुटी अंजुली से पीने योग्य आचार्य के जे शब्द होते ना वो अमृत के समान होते हैं. बरोबर आहे की. कानाने ऐकण्यायोग्य जे शब्द आहेत ते भगवंतांची दिव्य ध्वनी आहे, किंवा असं आचार्यांचे वचन आहेत, किंवा जे पण साधर्मी तुम्हाला दुःखातून काढायसाठी बोलणारे शब्द आहेत ना, सगळे ग्रहण करा. कितीही ते कटू असू देत तरी सुद्धा ग्रहण करा. त्याच्याद्वारे उद्धार होणार आहे आपला. पण आपल्याला काय वाटतंय, किती वाईट सांगतायत किंवा किती वाईट बोलतायत किंवा किती आपल्याला हिणवतायत. मग एक भाव असले तर तुमचा उद्धार होणार नाही. म्हणून अतिपरिचयेषु अवज्ञा म्हणतात. का बरं, म्हणजे काय, अतिपरिचयेषु अवज्ञा. ज्यांचा अतिपरिचय झाला ना त्यांच्याशी अवज्ञा होते, म्हणजे मग नंतर त्यांचे शब्द प्रभाव कमी होत जातो असं म्हणा. जसं की समजा कुठंतरी परगावी गेलाय मुलगा जॉब करायला, आणि तिथं गेल्यावर तिथल्या सगळ्या लोकांशी चांगलं वाटलं त्याला राहणं. तिथले सगळे काम करणारे मॅनेजर बॉस वगैरे जे असतील त्यांचे खूप स्वभाव चांगला वाटला. कधी, जस्ट गेल्यावर एक 9 दिवस म्हणता ना. नंतर काय झालं, महिना झाला, 2 महिने झाल्यावर तिथं मागं होतं ना तेच बरं होतं, इथं कुठून आलं. का, कारण त्यांचे शब्द आता टोचायला लागले किंवा नको वाटायला लागले असे शब्द वाटतात. म्हणून अतिपरिचय झाला ना की मग तिथं अवज्ञा सुरू होते. बरं जाऊ देत. मला म्हणायचं की शब्द आपण कसे वापरतो हे आपण बघायला पाहिजे, परीक्षण करायला पाहिजे त्याचं. अन्यथा मग आपल्याकडून सुद्धा असे शब्द निघतात बाहेर की समोरच्याला ते घातक असतात. तो कौन से शब्द बताए, 2 प्रयोग, 2 प्रकार, प्रायोगिक और वैश्रसिक. प्रायोगिक यानी प्रयोग से उत्पन्न होने वाले मतलब कृत्रिम, और वैश्रसिक यानी नैसर्गिक, किसी के द्वारा किए हुए नहीं. और 2 टाइप्स बताए शब्द के, एक भाषात्मक और एक अभाषात्मक. क्या बताया, और 2 टाइप्स है, भाषात्मक और अभाषात्मक, ये 2 प्रकार और है शब्द के. तो भाषात्मक में 2 प्रकार और है. आपको ऐसे फ्लो चार्ट करते आता होगा तो करो. ते भाषात्मक मध्ये घ्यायची. मध्ये शब्द लिहा, दोन्हीकडं भाषात्मक आणि अभाषात्मक असे 2 शब्द लिहा, आणि त्या भाषात्मकच्या खाली अक्षरात्मक आणि अनक्षरात्मक. तो आपको पता है देव कौन सी भाषा बोलते हैं, अभाषात्मक. कौन सी, मी आता नाही चालतंय का म्हणलं तर चालते की. कुठली भाषा बोलतात, संस्कृत मध्ये बोलतात ना. का तू जाऊन आली तिथं, तुला माहित आहे का भेटले कुठले देव. नाही, मी असं ऐकलंय की देव भाषा आहे, संस्कृत ही देव भाषा आहे असं. बर, नाही देव म्हणजे देवगतीतले देव कोण बोलतात तर संस्कृत बोलतात असं लिहिलंय. 2-3 ठिकाणी वर्णिजींच्या प्रवचन मध्ये आलं असं, इथं पण आलंय. देव प्राकृत नाही संस्कृत म्हणून सांगितलं. ऐकलं होतं असं कोणाकडनं काय माहिती. प्राकृत आपल्याकडची भाषा सांगितली, संस्कृत ही देवांची भाषा आहे असं सांगितलं. 2-3 ठिकाणी आलं वर्णिजींच्या प्रवचन, इथं पण आलंय. मनुष्य और देव तो संस्कृत प्राकृत आदि अनेक भाषाएं बोलते हैं. प्राकृत भी लिखा है यहाँ पे. सारी भाषाएं व्यवहार में काम आती है. तो ये सब भाषाएं अक्षरात्मक है. और अनक्षरात्मक भाषा कौन सी, अनुभव वचन. हाँ, अनुभव ऐसे नहीं. अनक्षरात्मक कौन सी भाषा, ये 2 इंद्रिय से लेकर भाषा वर्गणाएं स्टार्ट हो गई ना, तो उनकी भाषा असवनी पंचेंद्रिय तक. हाँ, तो उनकी सभी की भाषा कौन सी है, या तिरंजों की भाषा भी कौन सी है, पंचेंद्रिय की है, अक्षरात्मक है.
लेकिन 4 इंद्रिय तक के जीवों की, पशु पक्षियों की भाषा कौन सी है? अनक्षरात्मक है, मतलब अक्षर रूप रचना नहीं है। पता है आपको गाय या भैंस क्या बोलते, पता है? बोलते हैं वो, लेकिन या तोता बोलता है, वो तो स्पष्ट समझ में आता है कदाचित, लेकिन ये गाय भैंस भी बोलते हैं, कुत्ते बोलते हैं, बिल्ली बोलती है। हमारे साथ रात में बहुत सारे जीव आकर बोलते हैं वहाँ पर क्या बोलते हैं पता नहीं, समझ में आए तो अच्छा है। पक्षी बोलते हैं। काय म्हणताय तुम्ही दीपाली भाभी? चक्रवर्ती समझ सकते हैं ये। चक्रवर्ती को संभिन्न संश्रोतृत्व रुद्धिधारी मुनि है वो, या ठीक है। तो क्या बताना था? प्राणी आपली भाषा कसं समजतात, म्हणजे घरांच्यात पाळलेले असतात ना, ते बोलल्यानंतर उठतात बसतात, ते आपली भाषा समजतात का? समजू शकणार की संस्कार होणार ना तसे, तुमच्याबरोबर राहून तुम्ही सांगणार, तसंच त्यांच्याबरोबर राहून त्यांचे पण भाषा समजती बरं का. म्हणजे एखादे स्पेसिफिक तुमच्या घरात आहे कुत्रा, समजा नको उदाहरण त्याचं, गाय म्हैस आहे, तर त्याला भूक लागली तर ते कसं ओरडतं, त्याला बाहेर जायचं असेल, त्याला त्याचं पिल्लू पाहिजे असेल तर ते कसं ओरडतं, हे एक टाईपनी त्यांना समजतं, प्राण्यांना पण, म्हणजे सॉरी त्या प्राणी सांभाळणाऱ्यांना पण. म्हणजे गवळी लोक वगैरे ओळखतात की त्यांना काय त्रास व्हायला लागलं तर ते कसं ओरडतात, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी त्यांची ध्वनी असते, ती राहून राहून जवळ ते समजत जातं नंतर नंतर. म्हणून आहे तशी भाषा हे सांगायचं आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्यानं सुद्धा तशी भाषा आहे. मग ते 2 इंद्रियापासूनचे जीव असतील तरी सुद्धा, मग आम्ही त्याच्यावर फार आमचं डिस्कशन झालं होतं की अळी ही 2 इंद्रिय जीव आहे, ती बोलती का? कशी बोलती बरं? नाही कशाला, हे आहे ना रसनेंद्रिय आहे त्यांना, ज्याला रसनेंद्रिय आहे त्याला भाषा सुरू झाली. मग आम्ही विचारलं की कोणी ऐकली आहे का अळीची भाषा, मुंगीची भाषा कशी असते? हे सगळे 3 इंद्रिय चतुरिंद्रिय. भुंग्याची एक भाषा आहे, ठीक आहे, घुण कळते, त्या डासची भाषा. म्हणून आहे भाषा प्रत्येकाकडे आहे, फक्त ती कशी वापरायची, त्याचा वापर कशासाठी करावा, हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. आपण त्याच भाषेचा, त्या शब्दांचा उपयोग चुकीच्या रीतीने करणार तर नियमाने तिथं दुसऱ्याचा काय भाव हिंसा घडणार आपल्याकडून, आणि तेच बरोबर. अगर आपने अच्छे प्रयोग नहीं किए शब्द तो आपकी वाणी जा सकती है. आप काय म्हणायचं, अशा 2 इंद्रियापासून त्या जीवांमध्ये जन्मू शकता किंवा मुके होऊ शकता. इसलिए हमें जो भी शब्द यूज़ करना है तो अच्छे यूज़ करना चाहिए, या तत्व का ही हमारे मुंह से वापर हो, काय म्हणायचं, यूज़ करो. हाँ, तो इसकी वजह से किसी को हमारी वजह से दुख ना हो, तकलीफ ना हो, कोई वैरी ना हो. इसलिए जैसे शब्द भगवान के हैं वैसे शब्द यूज़ करो कि मैं भी आत्मा हूँ, सभी मेरी तरह भगवान आत्मा है. सबसे क्षमा. बराबर है. चलो, मैं अशब्द स्वरूप हूँ ये जानू. जानिए, यह मैं आत्मा शब्द के अधीन नहीं हूँ. स्वयं को जानने के लिए मुझे शब्द की आवश्यकता है ही नहीं. जानो, शब्द ये मेरा रूप नहीं है, शब्द तो जड़ है. यह मैं आत्मा चेतनमय हूँ. इन शब्दों का ज्ञाता मात्र हूँ. ज्ञायक स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि.